हॅलो, आता आपण बघूया विण दोघांतली तुटेना या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. आजच्या भागात आपल्याला असं बघायला भेटते की सुष्मिता सरळ सरळ स्वानंदीवर आरोप लावत असते की ताई तू असं कसं करू शकते, तू असा कसा ड्रेस मला देऊ शकते, कारण की अर्पिताने त्याला फोडण्या दिलेल्या असतात. तेव्हा स्वानंदी सांगण्याचा प्रयत्न करत असते की सूश तुला समजत नाही का, मी असं का करेन, मी तुला हा ड्रेस का देईन, मी तुला पैठणीच आणि ज्वेलरी दिली होती म्हणून. पण सूश ऐकण्याच्या मनस्थितीतच नसते, कारण की अर्पिता मध्ये मध्ये तेच बोलत असते की तुला तुझ्या बहिणीचं सुख तुला बघवलं नाही, अशी कशी आहेस ग तू म्हणून. तेवढ्यात मंदाकिनीही बोलते. तेव्हा सूश बोलत असते की ताई मी तुझं काय बिघडवलं आहे गं, म्हणजे तू माझ्या सगळ्यांसमोर नाचक्की केली, मी माझ्या फॉलोअर्सला बोलवलं होतं, सगळे मला आता असं ड्रेसमध्ये बघून किती ट्रोल करतील, ताई माझं सगळं तू किती बिघडवलंस. सूश बडबड करत असते. तेव्हा मंदाकिनी येते आणि बोलते की सूश बाळा, अगं तू नको चुकीचं स्वतःला मनाला लावून घेऊ. आणि काय स्वानंदी, अगं असं का केलंस, अगं शेवटी तू दाखवूनच दिलं ना की तुझी सावत्र बहीण म्हणून. अगं तेव्हा समर बोलतो की आई काय बोलत आहेत हे. तेव्हा मंदाकिनी तेव्हा त्याला सगळीकडे स्पष्ट करते की हो, सख्खी मुलगी नाही आहे ती, सावत्र मुलगी आहे, पण मी कधीही एकदाही तिला दाखवलं नाही की ती माझी सख्खी मुलगी नाही म्हणून. पण तिने तिच्या भावा बहिणींवर ते दाखवूनच दिलं ना, शेवटी तिने सावत्र दाखवूनच दिलं. काय बिघडवलं होतं ग सूशने तुझं. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की मंदाकिनी तोंड सांभाळून बोल. तेव्हा मंदाकिनी बोलते की काय चुकीचं बोलते मी, काय मी कधी वागली का तिच्याशी चुकीचं. तेव्हा अर्पिता पुन्हा बोलायला लागते की स्वानंदी का केलंच असं. मल्लिका बोलते की स्वानंदी अगं बघ, मी पण मॉडर्न याच्यावर विश्वास ठेवते, पण स्वानंदी अगं काही रीतिरिवाज असतात ग घरचे, ते कळतं ना. बघितलं ना माझी आप्पी आणि आदिरासुद्धा बघितलं ना कशा साड्या वगैरे घालून आलेत, काही परंपरा असतात आपल्या याच्या. असा ड्रेस मान्य, हा ड्रेस तिला छान दिसतो, पण असं नाही ना असं. तेव्हा मंदाकिनीही मतमध्ये फोडण्यात येत असतं. तेव्हा अंशूही बोलतो की बहिणी का केलेस तू असं, माझ्या बायकोने तुझ्यावर किती विश्वास ठेवला होता. तेव्हा स्वानंदीने पूर्णपणे सांगण्याचा प्रयत्न करत असते की मी साडी आणि ज्वेलरी दिली होती म्हणून. तेव्हा स्वानंदी तेच सांगते की आई काय बोलतेस ग तू, मी असं का करेन, अगं मी साडी आणि ज्वेलरीच दिली होती. तेव्हा अर्पितामध्ये बोलायला लागते. तेव्हा समर बोलतो की अर्पिता तुला कळते का तू काय बोलतेस ते, आणि तू कोणाशी बोलते, मोठ्या वहिनी आहे तुझ्या. तेव्हा समर पूर्ण स्वानंदीची बाजू घेऊन बोलत असतो की बोलताना विचार करायचा. आणि स्वानंदी मॅडम म्हणतायत ना की त्यांनी साडी आणि ज्वेलरी दिली होती, तर मला बाकी माहीत नाही आहे मधल्यामध्ये हे चेंज कसं झालं काय झालं, पण माझा स्वानंदी मॅडमवर पूर्ण विश्वास आहे की त्यांनी साडी आणि ज्वेलरीज दिली होती. आणि तेव्हा समर बोलतो स्वानंदीच्या आईला की जर सूशला जर साडी आणि ज्वेलरी दिली होती, आपण काय प्रोग्राम करतो आहे, आपली थीम काय ठरली, मग सूशला कळायला नको की एकदा त्यांनी स्वानंदी मॅडमला विचारायला नको की हा ड्रेस घालायचा की नाही घालायचं आहे. तेव्हा मंदाकिनी बोलते की पण तिने विश्वास ठेवला ना आपल्या बहिणीवर, विश्वास ठेवला. तेव्हा समर बोलतो की पण सूशला तेवढं कळायला हवं होतं ना की हा ड्रेस घालायचा की नाही घालायचा. आणि स्वानंदी मॅडम म्हणतायत ना. तेव्हा मंदाकिनी बोलते की पण स्वानंदीने द्यायचाच का ना हा ड्रेस. तेव्हा समर बोलतो पण स्वानंदी मॅडम म्हणतायत ना की त्यांनी साडी दिली होती, तर साडीच दिली होती, आणि याच्या व्यतिरिक्त मला आता कुठलीही चर्चा नको आहे. आणि मी हा कार्यक्रम झाला, तो सगळा गोंधळ पुरा झाला आहे. तेव्हा समोर सगळ्यांना बोलतो की तुम्ही सगळे आपला टाईम काढून या कार्यक्रमाला आलेत, त्याबद्दल तुमचे धन्यवाद, आणि हा कार्यक्रम संपला म्हणून मी जाहीर करतो, म्हणून समोर सगळ्यांना निरोप देतो. तेव्हा अर्पिता बोलते की माझ्या भावाचं लग्न मोडलंस आणि आता त्याचा रिसेप्शनचा कार्यक्रम स्पॉईल केला. तेव्हा समर ओरडतो की अर्पिता तुला कळतं आहे का, तू काय बोलतेस, तू जेवढं झालं तेवढं बाद झालं, आणि स्वानंदी मॅडमची यात काही चुकी नाही आहे, तुला झालं ना आता तू जा तुझ्या घरी. तेव्हा मल्लिका बोलते की याला काय अर्थ आहे समर, म्हणजे स्वानंदीची चूक आहे ना, स्वानंदीने जे केले ते केले ना, तिला बोल ना कधीतरी, सारखं माझ्या मुलांवर डाफरायचं. तेव्हा समर बोलतो की स्वानंदी मॅडमची चूक नाही आहे तर त्यांना बोलण्याचा प्रश्नच येत नाही. तेव्हा सूश बोलते की असं कसं बोलतायत तुम्ही जिजू, ताईला कळायला पाहिजे होतं की माझ्यासाठी हा इव्हेंट किती महत्त्वाचा होता, माझे सगळे मित्रमैत्रिणी फॉलोअर्स आले होते. तेव्हा सूश बोलत असते की ताई का असं केलं तू. तेव्हा स्वानंदी बोलते की मला माहीत नाही सूश की तुझा माझ्यावर कुठल्या सांगण्याने विश्वास बसेल, पण मी नेहमी पुन्हा तेच सांगेन की मी तुला साडीच दिली होती, आणि मी कितीही वेळा तेच सांगेल. आणि जर तुला यात खोटं वाटत असेल तर
मी काय करू नाही शकत आणि त्यासाठी मी सॉरी आहे. तेव्हा मंदाकिनी बोलते की हे बरं आहे तुझं, आधी सगळं कारस्थानं करून घ्यायची आणि मग नंतर सहानुभूती दाखवायची. तेव्हा स्वानंदीचे बाबाही चिडतात की मंदा, तुला सांगितलं ना, चल घरी चल. तेव्हा मंदाकिनी बोलते की का मी घरी चलू. तेव्हा मंदाकिनी बोलते की सूज चुकली तेव्हा तुम्ही तिला रागवतात ना, मग स्वानंदी चुकली तिला रागवा. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की कारण मी तिला रागवणार नाही, कारण की स्वानंदी असं नंदू असं करणारच नाही हे मला माहिती आहे. तेव्हा अधिराई बोलते की बाबा बोलतात ते राईट आहे, कारण की नंदूताई असं करणारच नाही. तेव्हा मंदाकिनी बोलतात की वा 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 वा. मंदाकिनी बोलते की वा 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 वा, काय माणसं आहात तुम्ही. तेव्हा रोहनही बोलतो की बस झालं ना आता, आई तुला सांगितलं ना की घरी जाऊन बोलू, इथे नको. पण तेव्हा मंदाकिनी बोलते की का पण इथे नको का, इथे सूश रडते, ते तुम्हाला कोणाला दिसत नाही वाटतं. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की तुला सांगितलं ना मंदा की घरी चल म्हणून. तेव्हा ते मंदाकिनीचा हात धरून तिला ओढून घेऊन जातात. तेव्हा आधिरा येते आणि समरला मिठी मारते आणि सांगते की काळजी घे म्हणून. तेव्हा समरही बोलतो की तूही. तेव्हा रोहनही बोलतो की सर, जे काही झालं त्याबद्दल, जो काही प्रकार झाला त्याबद्दल आय एम सॉरी. तेव्हा आधिरा आणि रोहन स्वानंदीकडे जातात आणि येतो म्हणून तिचा निरोप घेतात. तेव्हा आधिरा आणि रोहनही चालले जातात. समर त्याच्या खोलीत जातो, स्वानंदीही जाते खोलीत. अर्पिताही सुशला स्टेजवरून खाली उतरून खोलीत घेऊन जाते. तेव्हा मल्लिका आणि अंशू दोघंच असतात. तेव्हा ते दोघं एकमेकांजवळ जातात आणि खूप हसत असतात आणि एकमेकांना शांतही करतात की कोणाला कळायला नको म्हणून. समर खोलीत फेऱ्या मारत असतो. स्वानंदी खूप टेन्शनमध्ये असते. तिला सारखं मंदाकिनीचे शब्द आठवत असतात की तू शेवटी रक्ताचं नातं दाखवूनच दिलं ना, सावत्रपणा. तेव्हा ते आठवून स्वानंदीला खूप रडायला येत असतं. समर पटकन ग्लास भरून आणतो आणि स्वानंदीला बोलतो की स्वानंदी मॅडम घ्या. तेव्हा स्वानंदी बोलतो की नको, मला काहीही नको आहे. तेव्हा समर बोलतो की स्वानंदी मॅडम तुम्ही ही गोष्ट खूप मनाला लावून घेतली. तेव्हा स्वानंदी रडायला लागते आणि बोलते की मी का मनाला नाही लावायची. आपली जेव्हा माणसं बोलतात तेव्हा काय होत असेल, आपली स्वतःची माणसं. आणि मुळात मी तो ड्रेस का देईन. मी स्वतः गेले होते दुकानात, ती साडी घेऊन आली आणि आजींना दाखवलीही मी. आणि आजींना आम्ही दोघी बोललोही की सुशला ही साडीचा कलर खूप छान दिसेल आणि मुळात ट्रेडिशनल थीम ठरली होती ना, मग असं असताना मी का सुशला तो ड्रेस देईन. आणि मला नाही की ह्या घराच्या प्रतिष्ठेचं पडलं आहे. मी या घरची सून आहे. मलाही कळतं ना कुठल्या माणसांना काय घालायचं, कुठल्या गोष्टी, कुठल्या कार्यक्रमाला काय घालायचं. मलाही समजतं ना, तेवढं संस्कार आहेत माझ्यावर. तेव्हा स्वानंदी बोलत असते की घरात कसं बसं का असे ना, आपण हे लग्न मान्य केलं होतं आणि मला असं वाटलं की रिसेप्शन ठेवल्यावर सगळं कुटुंब एकत्र येईल आणि पुन्हा नव्याने सुरुवात होईल. पण मी खरंच सांगते ना, मी साडीच दिली होती. मी खरंच माझ्या बाबांची शपथ घेऊन सांगते की मी साडीच दिली होती. मला खरंच खोटं नाही बोलायचं, मग खोटं नाही बोलता येत. तेव्हा स्वानंदी जोरजोरात हुंदके देऊन रडत असते. तेव्हा समर तिला शांत करत असतो की स्वानंदी मॅडम शांत व्हा, माझ्याकडे पुरावा पण नाही आहे आत्ता. तेव्हा समर बोलतो की स्वानंदी मॅडम, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि मला तुमच्यावर विश्वास ठेवण्यासाठी कुठल्याही पुराव्याची गरज नाही. तेव्हा स्वानंदी बोलते की असं कसं पुराव्याची गरज नाही. तेव्हा स्वानंदी बोलते की असं कसं, तुम्ही पुराव्यांशिवाय कुठल्या गोष्टीवर कुठे विश्वास ठेवतात, मला तुम्हाला पुरावा द्यायला लागेल. तेव्हा समर बोलतो की स्वानंदी मॅडम, आनंदच्या बाबतीत जे काही घडले त्यातनं मी खूप मोठा धडा शिकला आहे आणि तेही तुमच्याकडून. तेव्हा स्वानंदी बोलते की कुठला धडा. जेव्हा समोरच्या माणसावर विश्वास ठेवावा की नव्हे अशी जेव्हा गत येते ना, तेव्हा माणसाला पुराव्याची गरज लागते. पण जेव्हा माणूस आपलं स्वतःचं आणि आपल्या हक्काचं असेल ना, तेव्हा पुराव्याची गरज लागत नाही स्वानंदी मॅडम. तेव्हा समर स्वानंदीच्या हातावर हात ठेवून बोलतो की आणि माझा पूर्ण विश्वास आहे, मला पुराव्यांची गरज नाही आणि माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तेव्हा स्वानंदी पुन्हा रडायला लागते. तेव्हा समर बोलतो की काय झालं स्वानंदी मॅडम. तेव्हा स्वानंदी बोलते की जेव्हापासून या घरात लग्न करून आली ना, तेव्हापासून मला थोडी लांब होताना दिसते आणि मला खूप असंही वाटतं आहे. मला ही परिस्थिती आता बदलता येत नाही आहे, पण माझी बहीण माझ्यापासून लांब जाताना दिसते मला, मी काय करू. तेव्हा समर बोलतो की मी समजू शकतो, कारण की अधिरा आणि माझ्यामध्ये थोडेफार खटके उडाले ना, तरी मी दिवसभर अस्वस्थ होतो. माझं लक्ष लागत नाही आणि आता इतकं सगळं घडल्यानंतर तुमच्या मनात काय चालू असेल ना, याची कल्पना मी करू शकतो. प्लीज तुम्ही हे पाणी घ्या, रडू नका, शांत व्हा. तेव्हा स्वानंदी पाणी पिते आणि समर बोलतो की एक प्रश्न विचारू का तुम्हाला, राग येणार नसेल तर. तेव्हा समर बोलतो की सुष्मिता तुमची सावत्र बहीण आहे, हे तुम्ही मला का नाही सांगितलं. मी तुम्हाला माझ्याबद्दल, माझ्या आईवडिलांविषयी इतकं भरभरून बोललो, हे तुम्ही का नाही सांगितलं मला. तेव्हा स्वानंदी बोलली की मी विसरले होते किंवा माझ्या डोक्यातच नाही राहिलं, कारण ती जन्मल्यापासून
तिला मी माझ्या सख्ख्या बहिणीसारखं वाढवलं आहे किंवा आईने मला तिच्या सख्ख्या मुलीसारखं वाढवलं आहे. आमच्यामध्ये आजपर्यंत हा विषय कधीही निघाला नाही. कधीही आईने मला भासवलं नाही की मी तिची सावत्र मुलगी आणि सुष्मितानेही नाही. कधीही आमच्यामध्ये हा विषय झाला नाही. कारण मी खरं सांगते आहे, खरंच अजूनही हे कोडं डोक्यात आहे. कुठून आलं असेल हो आईच्या डोक्यात हा विषय आज आत्ता. आणि ती कधीही असं बोललेली नाही. आज कशी बोलली अचानक. तेव्हा समोर बोलतो की नाही, म्हणूनच आम्हाला काही कोणालाच कधी जाणवलं नाही स्वानंदी मॅडम. कारण तुम्ही ज्या पद्धतीने तुमच्या आईवडिलांची भावांची काळजी घेतात ना, त्यामुळे तुमच्या या नात्यात कधी शंकाच येणार नाही कोणाला. तेव्हा समोर स्वानंदीच्या हातावर हात ठेवतो आणि बोलतो की तुम्ही खूप चांगले आहात स्वानंदी मॅडम, आणि आता बास. तेव्हा तो तिच्या डोक्यावरही हात ठेवतो आणि बोलतो की आता तुम्ही स्वतःला त्रास करून नाही घ्यायचा स्वानंदी मॅडम, तुम्ही खरंच खूप चांगले आहात, आता बास. असं समोर बोलत असतो. स्वानंदीचे डोळेही पुसतो आणि स्वानंदी एकदम शॉक होऊन त्याच्याकडे बघत असते. ती गोंधळलेली असते, तिला काही कळत नसतं आणि समोर एकदम इझिली करून जातो आणि समोर तिला बोलतो की घ्या पाणी घ्या. तेव्हा स्वानंदी पाणी पित असते आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.